एकच करू पुकार, गरजू जय जयकार. एकच करू पुकार, गरजू जय जयकार. उठला तारणहार, हर्षाला भिकार. भगवान ख्रिस्त की जय, बोला ख्रिस्त प्रभु की जय. भगवान ख्रिस्त की जय, बोला ख्रिस्त प्रभु की जय. प्रिय बंधुभगिनींनो, आजची ही मिसा आपल्या सर्वांच्या हेतूसाठी, त्याचप्रमाणे जे करोनाबाधित लोक आहेत त्यांना त्याच्यातून मुक्ती मिळावी आणि संपूर्ण जगाला परमेश्वराने या महामारीतून मुक्त करावं म्हणून या बलिदान आपण अर्पण करीत आहोत. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वांबरोबर असो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधुभगिनींनो, आज संत जॉर्ज रक्तसाक्षी 4थ्या शतकात होऊन गेलेला त्याची स्मृती आपण साजरी करीत आहोत. पोप जलाशियस ह्याने त्यांच्या सत्कृत्याचा उल्लेख केला, परंतु ते पुढे म्हणतात त्यांची सत्कृत्य फक्त देवालाच ठाऊक आहेत. ख्रिस्त सभेत त्यांचे स्थान मिळालेल्या रक्तसाक्षामध्ये संत स्टीफन पाठोपाठ संत जॉर्ज यांचं नाव घेतलं जातं. पोप बेनेडिक्ट 14वे यांनी त्यांना इंग्लंडचा आश्रयदाता हा किताब बहाल केला. स्काउटची मुलं, शेतकरी यांचा तो आश्रयदाता, तापाने फणफणत असलेल्या लोकांसाठी संत जॉर्जची मध्यस्थी केली जाते. आज या महामारीमध्ये अनेक लोक या आजारानं फणफणत आहेत. संत जॉर्जच्या मध्यस्थीनं आपण त्यांच्यासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी या बलिदानामध्ये प्रार्थना करूया. पवित्र रहस्यच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया. एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृतीने, हयगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. निमित्त कुमारी, पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी
आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, प्रभूच्या पुनरुत्थानाच्या कृपेचा आम्ही अनुभव घेतला आहे. तुझ्या पवित्र आत्म्याच्या प्रीतीमुळे आता आम्हाला आनंददायी नवजीवन दे. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेलं वाचन. प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे आणि त्यांचा घात करणे याविषयीचे सौल फुत्कार टाकीत होता. त्याने मुख्य याजकाकडे जाऊन त्याच्यापासून दिमिश्कातल्या सभास्थानासाठी काही पत्रे मागितली की तो मार्ग अनुसरणारे पुरुष आणि स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून जेरुसलेममध्ये आणावे. मग जाता जाता असे झाले की तो दमिश्काजवळ येऊन पोहोचला. त्यावेळी अकस्मात प्रकाश चमकला. तेव्हा तो जमिनीवर कोसळला आणि त्याने एक वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली. ती अशी, शौल शौल माझा छळ का करतोस? तेव्हा तो म्हणाला, प्रभो तू कोण आहेस? त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. उठ, नगरात जा, म्हणजे तू तेथे काय करायचे हे तुला सांगण्यात येईल. त्याच्याबरोबर जी माणसे जात होती ती स्तब्ध उभी राहिली. त्यांनी वाणी ऐकली पण त्यांच्या दृष्टीस कोणी पडलं नाही. मग शौलला जमिनीवर उठवले तेव्हा त्याचे डोळे उघडले पण त्याला काही दिसेना. तेव्हा त्याने त्याला हाती धरून दिमिश्कात नेले. तेथे तो 3 दिवस आंधळ्यासारखा झाला आणि त्याने काही अन्न पाणी घेतलं नाही. इकडे दिमिश्कात हनन्या नावाचा कोणी एक शिष्य होता. त्याला प्रभू दृष्टांतात म्हणाला, अनन्या. त्याने म्हटले, काय प्रभू? प्रभू त्याला म्हणाला, उठून नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहुदाच्या घरी तार्सुस गावाचा शौल या मनुष्याचा शोध कर. कारण पहा, तो प्रार्थना करीत आहे आणि हनन्या नावाचा एक मनुष्य आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून आपणावर हात ठेवत आहे असे त्याने पाहिले आहे. तेव्हा हनन्याने उत्तर दिले, प्रभो, जेरुसलेममधल्या तुझ्या पवित्र जनांचे या माणसाने किती वाईट केले आहे हे मी पुष्कळाकडून ऐकले आहे आणि येथेही तुझे नाव घेणाऱ्या सर्वांना बांधावे असा मुख्य याजकाकडून त्याला अधिकार मिळाला आहे. परंतु प्रभूने त्याला म्हटले, जा,
कारण परराष्ट्रीय राजे आणि इस्रायली संतती यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता मी त्याची निवड केली आहे आणि तो त्यास पात्र आहे. आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागेल हे मी त्याला दाखवीन. तेव्हा हनन्या निघून त्या घरी गेला आणि त्याच्यावर हात ठेवून म्हणाला, शौल भाऊ, तू वाटेने येत असताना ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले त्याने मला तुला पुन्हा दृष्टी यावी आणि तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे म्हणून पाठवले आहे. तत्क्षणी त्याच्या डोळ्यावरून खपल्यासारखे काहीतरी पडले आणि त्याला दृष्टी आली आणि त्याने उठून बाप्तिस्मा घेतला. मग अन्न घेतल्यावर त्याला शक्ती आली. ह्यानंतर तो दिमिश्कातल्या शिष्याबरोबर काही दिवस होता आणि त्याने लागले सभास्थानामध्ये येशूविषयी घोषणा केली, ती अशी, तो देवाचा पुत्र आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. सर्व जगाला जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. हालेलुया. अहो सर्व राष्ट्रांनो प्रभूचे स्तवन करा. साऱ्या मानवांनो त्याचे गुणगान गा. प्रतिसाद. सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. त्याचे आमच्यावर अलोट प्रेम आहे. प्रभूची सत्यता अनंत काळ टिकते. प्रतिसाद. सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जयघोष. मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त यापुढे मरण पावत नाही. त्याच्यावर यापुढे मरणाची सत्ता चालत नाही. प्रभो तुम्हाबरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत योहान लिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. यहुदी आपसामध्ये वितंडवाद करू लागले आणि म्हणाले, हा आपला देह आम्हाला खावायला कसा देऊ शकतो. ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला सत्य ते सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही आणि त्याचे रक्त प्याला नाहीत तर तुम्हामध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो आणि रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालं आहे. मीच त्याला शेवटच्या दिवशी उठवीन. कारण माझा देह खरे खाद्य आणि माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझं रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो. जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसा पित्यामुळे मी जगतो तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. स्वर्गांतून उतरलेली भाकर हीच होय. पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मेले, पण हे तसं नाही. ही भाकर जो खातो तो सर्वकाळ जगेल. कफरनहूम येथे शिक्षण देत असताना त्याने सभास्थानात ह्या गोष्टी सांगितल्या.
प्रभूचे हे शुभवर्तमान हे हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या प्रिय बंधू भगिनींनो, सुरुवातीच्या ख्रिस्त सभेत आणि ख्रिस्ती लोकांचा अनेक छळ केला. अनेकांना त्याने तुरुंगात डांबलं. त्यापैकी सौल. असं म्हटलं जातं की माणूस सरळ रेषेवर वाकळं लिहितो, परंतु परमेश्वर वाकड्या रेषेवर सरळ लिहित असतो. संत पौल जो अगोदर सौल होता, तो दमिश्कात जात असताना त्याला पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन झालं. सौला सौला तू माझा छळ का करतोस? आणि प्रभूच्या ह्या शब्दवाणीनं त्याचं संपूर्ण जीवन बदललं, त्याचं परिवर्तन झालं. त्याच्या जीवनाचा संपूर्ण ताबा जणू काही प्रभू येशूने घेतला. सौलाने आपलं सर्वस्व जीवन ख्रिस्ताठाई आणि ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी समर्पित केलं. प्रभू येशू ख्रिस्तावरील दृढ श्रद्धा आणि पौलाची सुवार्तेसाठी असलेली तळमळ आपल्याला आजच्या वाचनामध्ये पाहायला मिळतंय. संत पौल ह्याने जीवनामध्ये आपलं संपूर्ण जीवन ख्रिस्तासाठी समर्पित केलं. तो ख्रिस्ताची एकरूप झाला आणि तो म्हणू लागला, मी नाही तर माझ्यामध्ये ख्रिस्त जगत आहे. ख्रिस्ताठाई जमलेल्या प्रिय बंधुभगिनींनो, पुनरुत्थित ख्रिस्त झाला आणि आपण सुवार्तेमध्ये अनेक वेळा ऐकलेलं आहे, मी स्वर्गांतून उतरलेली जिवंत भाकर आहे आणि जो कोणी ही भाकर खाईल त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. प्रभूने आपल्या सर्वांसाठी त्याचं शरीर आणि रक्त काल्वरी टेकडीवर छिन्न विच्छिन्न केलं आणि आपल्याला आध्यात्मिक भोजन म्हणून त्याने आपला देह आणि आपलं रक्त आपल्यासाठी या पवित्र बलिदानाद्वारे आपल्याला दिलेला आहे. जो माझा देह खातो आणि माझं रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो. आध्यात्मिकदृष्ट्या आपल्या सर्वांसाठी प्रभू ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त हा साक्रामेंट किंवा हा संस्कार सामर्थ्य आणि कृपा आपल्याला देत असतो. जसा संत पौल ख्रिस्तमय झाला, ख्रिस्ताच्या वाणीनं तो झपाटून गेला आणि ख्रिस्ताची सुवार्ता ख्रिस्ती बांधवापर्यंत पोहोचावी म्हणून त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं. प्रभू म्हणतो, मी भाकर, स्वर्गीय भाकर, जोही भाकर खाईल तो सर्वकाळ जगेल, त्याला आध्यात्मिक अमरत्व प्राप्त होईल. प्रिय बंधुभगिनींनो, आज अनेक माणसं या महामारीच्या काळामध्ये या स्वर्गीय भाकरीपासून वंचित झालेली आहेत. ह्या स्वर्गीय भाकरीचं सेवन करण्याची त्यांची अगदी नितांत इच्छा
आणि श्रद्धा असूनसुद्धा ही स्वर्गीय भाकर त्यांना स्वीकारता येत नाही. परमेश्वर आपल्या सर्वांच्या भावना जाणत असतो, त्याला आपल्या सर्वांची कदर आहे. लवकरच ही महामारी प्रभू ख्रिस्ताच्या शरीरानं आणि रक्तानं या जगातून समूळ नष्ट होणार आहे. भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. संत पौलाचं या स्वर्गीय भाकरीच्या निमित्तानं किंबहुना स्वर्गीय भाकरीच्या सेवनामुळं परिवर्तन झालं. आपल्याला देखील या महामारीमध्ये ख्रिस्ताच्या मौल्यवान शरीराचा आणि रक्ताचा जो अनुभव आपण लहानपणापासून प्रथम ख्रिस्त शरीर संस्काराद्वारे अनुभवलेला आहे, तो आपल्या हृदयामध्ये आपण जपून ठेवून या स्वर्गीय भाकरीचा योग्य तो आदर करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला या बलिदानाद्वारे योग्य ती कृपा द्यावी, जी कृपा संत जॉर्जला प्रभू परमेश्वराने दिली आणि त्याने आपलं संपूर्ण जीवन ख्रिस्तासाठी समर्पित करून आपलं रक्त सांडलं. त्याने जी महत्कृत्ये केली ती फक्त देवालाच ठाऊक आहेत, असं पोपने उल्लेख केलेला आहे. आज अनेक माणसं या ख्रिस्त शरीराचा आणि रक्ताचा योग्य तो सन्मान करण्यासाठी आपलं जीवन हे ख्रिस्तामध्ये समर्पित करत आहेत. या महामारीपासून आपल्याला ख्रिस्ताच्या शरीरानं आणि रक्तानं मुक्त करावं म्हणून आपण प्रिय बंधुभगिनींनो या बलिदानामध्ये आपण विशेष प्रकारे प्रार्थना करूया. जो ही भाकर खाईल आणि रक्त प्राशन करील त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. मी त्याच्याबरोबर आहे, हा विश्वास आपण व्यक्त करूया. आमेन. प्रभु पावन हे बलिदान, हे प्रभु पावन हे बलिदान, मम पापांच्या भरपाई स्तव ख्रिस्ताचे बलिदान, हे प्रभु पावन हे बलिदान, बंधुभगिनींनो, आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे दयाळू प्रभू, ही दानं पवित्र कर आणि आमच्या आध्यात्मिक त्यागकृत्यामुळे आम्हा सर्वांना तुझ्यासाठी अविनाशी दान बनव. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व सनातन परमेश्वरा,
आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत, हे योग्य व तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बली बनला, या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो. तो आमचा याजक व आमचा मध्यस्थी आहे. आमच्या तारणाकरिता तो नेहमी मध्यस्थी करतो. ख्रिस्त यज्ञबली आहे, तो यापुढे कधी मरणार नाही. ख्रिस्त एकदा बली दिलेलं देवाचं कोकरू आहे, ते सर्व काळ जिवंत राहील. त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गांतील सर्व गायकवृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा या दानावर येवो. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायक भाकर व तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास तुम्हाला एकत्र आणलं, पापक्षमेद्वारे पात्र केलंस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर.
मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझं दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, सारे प्रेषित, संत जॉर्ज व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सरसमर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. आपल्या सर्वांची आध्यात्मिक भूक भागवणारा देवबाप याला प्रभूच्या शब्दामध्ये आत्मीयतेने एकत्र हाक मारून म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधकरांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. त्याच्या भोजनात बोलावलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरी होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा
अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. क्रूसावर बळी गेलेला मनुष्य मेलेल्यांतून उठला आहे. आम्हासाठी त्यांनी मृत्यूपासून जीवन जिंकून दिलं आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या पुत्राच्या सन्मानार्थ आम्ही हा ख्रिस्त संस्कार विधी साजरा केला आहे. या ख्रिस्त कृपा संस्काराच्या कृपा सामर्थ्यामुळे तुझ्यावरील आमची भक्ती उत्तरोत्तर वाढत राहो. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभो तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपला आशीर्वाद देवो. आमेन. ख्रिस्ताच्या शांतीनं हालेलुया. हालेलुया. देवाचे आभार मानूया. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर तुझे गोड नाम रे, तुझ्या चरणी नमवितो माने. परमेश्वर तुझे गोड नाम रे, तुझ्या चरणी नमवितो माने. तुझे ऐक्यानी सौख्य आम्हास दे, तुझे प्रेमानी सौख्य आम्हास दे. तुझे ऐक्यानी सौख्य आम्हास दे, तुझे प्रेमानी सौख्य आम्हास दे. तुझे प्रेमानी सौख्य आम्हास दे. परमेश्वर तुझे गोड नाम रे, तुझ्या चरणी नमवितो माने. परमेश्वर तुझे गोड नाम रे, तुझ्या चरणी नमवितो माने. तुझ्या चरणी नमवितो माने. बाळ येशू नवेना. हे बाळ येशू, तू एक निरागस बाळ होऊन या धर्तीवर अवतरलास. जीवनभर तू मानवावर प्रेमाची बरसात केलीस. मानवी जीवन फुलावं, बहरावं म्हणून तू स्वतःचं जीवन झिजवलंस. तू आयुष्यभर बालकाप्रमाणे निष्पाप राहिलास. मानवी डोळ्यांतील आसवा पुसून मानवी चेहऱ्यावर हसू पुसवण्यासाठी तू आपलं जीवन समर्पित केलंस. स्वतःवर, शेजाऱ्यावर आणि ईश्वरावर प्रेम करण्याचा संदेश तू दिलास. त्याच प्रेमाने प्रेरित होऊन आज आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तूच म्हटलं आहे, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी दार उघडलं जाईल. तुझ्या या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही तुझ्याकडे आमच्या गरजा सादर करीत आहोत. तुझ्या इच्छेनुसार सुयोग्य त्या पूर्ण कर. तुझ्याप्रमाणे निस्वार्थीपणे शेजाऱ्यावर व ईश्वरावर आम्हाला प्रेम करता यावे म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. तुझ्याप्रमाणे आमच्या मुलाबाळांची वाढ ज्ञान, सुबुद्धी व पावित्र्यात व्हावी म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या तरुण तरुणींना योग्य वेळी योग्य जीवनमार्ग सापडावेत, योग्य नोकऱ्या व व्यवसाय मिळावेत म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. जे परगावी, परदेशी, परप्रांतीय आहेत त्यांनी सुखी व सुरक्षित राहावं म्हणून
हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या विवाहितांचं जीवन सौख्यानं भरावं, त्यांच्या जीवन वेलीवर तुझ्या इच्छेनुसार बालपुष्प फुलावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. जीवन ही देवाची देणगी आहे. जीवनांतील अपयश, नैराश्य, आजार, वेदना येण्यामी खचून न जाता देवावरील श्रद्धेत जीवन जगावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या कुटुंबात, शेजवळात, गावपरिवारात आणि संपूर्ण जगात शांती, प्रेम व बंधुत्व नांदावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. या भयंकर महामारीपासून परमेश्वराने जगाला मुक्त करावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आपल्या मनांतील हेतू बाळ येशूला सांगूया. आभाराची प्रार्थना. तू आम्हा सगळ्यावर निस्वार्थीपणे केलेल्या प्रेमाबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. तू मानवजातीवर केलेल्या अगणित उपकाराबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी भक्ती करण्यासाठी आम्हाला दिलेल्या मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या मुलाबाळांना सन्मार्गावर ठेवण्यासाठी त्यांना केलेल्या उपदेशाबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या समाजांतील अनेक विवाहितांची स्वप्न पूर्ण केल्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या आजारात, दुःखात, संकटात आमच्या सतत जवळ राहिल्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या तरुण तरुणींना योग्य जीवनमार्ग, योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. जेव्हा आम्ही चुकतो तेव्हा तू आम्हाला प्रेमाने क्षमा केल्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आपले हेतू मान्य झाल्याबद्दल बाळ येशूचे आभार मानूया. नोवेनाची प्रार्थना. हे बाळ येशू तू मार्ग आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. मला सन्मार्ग दाखव. तू सत्य आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. मला सत्यवचनी आणि प्रामाणिक माणूस बनव. तू जीवन आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. तुझ्याप्रमाणे निस्वार्थी प्रेम करण्यास मला शिकव. तू जीवनभर बालकाप्रमाणे निष्पाप राहिलास. पापरहित जीवन जगण्यास मला प्रेरणा दे. आमेन. मुलासाठी प्रार्थना. हे परमेश्वर पित्या, तुझा पुत्र ख्रिस्त या धर्तीवर एक बालक होऊन अवतरला. प्रत्येक मूल हे तुझ्या प्रेमाचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे. तुझ्या बालपुत्राच्या भेटीस आलेल्या या तुझ्या लेकरांना तू आशीर्वादित कर. त्यांची वाढ तुझ्या पुत्राप्रमाणे ज्ञान, शहाणपण, सुबुद्धी आणि पावित्र्यात हो. त्यांना मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याचे वरदान दे. सर्व प्रकारच्या अनिष्टापासून, रोगराईपासून, अपघातापासून त्यांचं संरक्षण कर. सुसंस्काराने त्यांचं जीवन घडव. आईवडिलांच्या वात्सल्यानं, शिक्षकांच्या मार्गदर्शनानं आणि तुझ्या कृपा वर्षावानं त्यांचं जीवनपुष्प फुलू दे, बहरू दे. त्यांचे जीवनमार्ग तुझ्या पुत्राच्या प्रकाशानं उजळत. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. जय
कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.